मित्रांनो, दिल्लीमध्ये ह्या नीटच्या प्रोटेस्ट दरम्यान जी हिंसा झाली है ना, ज्या प्रदर्शनकाऱ्यांनी हिंसा केली त्याच्यावरती आता दिल्ली पोलीस कामाला लागले. त्या गोष्टीची आता इन्व्हेस्टिगेशन होते. टोटल 2873 प्रदर्शनकारी या हिंसेमध्ये यांचा सहभाग होता. त्यामध्ये म्हणजे तुम्ही नीट ऐका, 2873 पैकी 989 हे क्रिमिनल एलिमेंट यामध्ये होते. आणि हे क्रिमिनल काही साधे सोपे नव्हते, तर हे हिस्ट्री शीटर 989 लोक दिल्ली पोलिसांनी AI फेस रिकग्निशन जे एक नवीन तंत्र आलेलं आहे त्याद्वारे या सर्व लोकांचे त्यांनी मॅपिंग केलं आणि यांच्यावरती आता दिल्ली पोलीस कारवाई करते. नीटच्या प्रोटेस्टच्या नावाखाली म्हणजे विद्यार्थ्यांच्या आडून आपला नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम जे काही क्रिंज एलिमेंट करत होते, यामध्ये हे यांच्यासारखे अपराधीसुद्धा होते. आणि थोडे ना थडके 989 लोकांचं मॅपिंग हे दिल्ली पोलिसांनी केलं आहे. आणि हे स्टुडंट नाही आहेत, तर हे जघन्य अपराधी हिस्ट्री शीटर आहेत. आणि आता यांचा कार्यक्रम हळूहळू आता दिल्ली पोलीस मोहीम हातात घेतलेली आहे. आणि यांच्यासारखी, कारण काय होतं, कुठलंही आंदोलन प्रोटेस्ट जर चांगला हेतूने होते, पण यांच्यासारख्या लोकांमुळं ती संपूर्ण मुवमेंट बदनाम होते. आणि तसं या CJPच्या प्रोटेस्टच्या दरम्यानसुद्धा झालं की पोरांचं आंदोलन होतं, पोरांच्या नावाखाली असे क्रिंज एलिमेंट या आंदोलनामध्ये घुसले. नंतर काय झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती.